धाराशिवच्या होर्टी इथं दिव्यांगांच्या निवासी शाळेत विद्यार्थ्यांच्या हाल अपेष्टांचं विदारक वास्तव समोर आलंय। साम टीव्हीकडून या शाळेत जाऊन रियालिटी चेक करण्यात आला आणि यावेळी विद्यार्थ्यांच्या ताटात वेळेवर अन्नही मिळत नसल्याचं समोर आलंय। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याची साठवणूक चक्क म्हशीच्या गोठ्यात केली जाते। तर शाळेतील वर्गखोल्यातच सिमेंटची पोती आणि रद्दी ठेवल्याचंही दिसून आलंय। प्रशासनाकडून कोट्यवधींचा निधी संस्था चालकांना दिला जातो तरी देखील शाळेची दुरवस्था झाली आहे। दरम्यान समाज कल्याण विभागाने आता या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिलं। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिभंग जे निवासी शाळा आहे त्या ठिकाणचे काही व्हिडिओ जे आहेत ते समाज माध्यमावर व्हायरल झालेले होते। शाळेमध्ये स्वच्छता असणं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जेवायला देखील नाही असे ते काही व्हिडिओ जे होते ते माध्यमात व्हायरल झाले होते आणि त्यानंतर या ग्राउंड रियालिटी चेक करण्यासाठी आपण थेट या शाळेवर आलेलो आहोत। मी जर पाहिलं तर आपण ह्या शाळेमध्ये आहोत, ही एक वर्गखोली आहे आणि या वर्गखोलीमध्ये हे विद्यार्थी जे आहेत ते आपले शिक्षणाचे धडे जे आहेत ती गिरवताना पाहायला मिळतात। मात्र या वर्गखोलीची जर अवस्था आपण पाहिली तर या ठिकाणी इतर साहित्य जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सिमेंटचे पोते देखील आपण जर पाहिले तर या वर्गखोलीमध्ये ठेवण्यात आलेले। या ठिकाणी हे शिक्षक जे आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात। सर काय परिस्थिती नेमकी शाळेत? विद्यार्थी बसले सगळं साहित्य इथं असतं सध्या तात्पुरतं ठेवलेलं आहे हे कुठं असते व्यवस्था? पाऊस सध्या असल्यामुळे सध्या बांधकाम चालू आहे ना त्यामुळे तात्पुरतं ठेवलेलं आहे। आणि मग आता हे शिकवायचं सगळं मॅनेज होतं की नाही विद्यार्थ्यांना? होते कमी विद्यार्थी संख्या असते आमची एका वर्गामध्ये त्यामुळे सध्या किती मॅनेज संख्या आहे शाळेची? 75 टोटल शाळेमध्ये 60-65 विद्यार्थी 65 पर्यंत हजर राहतील। 75 विद्यार्थी संख्या म्हणजे मान्यता आहे आमच्या। या शाळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर काही व्हिडिओ आल्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकच संतापाची लाट जी आहे ती निर्माण झालेली होती आणि या शाळेची जर अवस्था आपण पाहिलं तर यांचं अन्नधान्य ठेवण्याचं जे गोडाऊन आहे ते अगदी म्हैस बांधण्याचं एक ठिकाण आहे। त्या ठिकाणी त्यांनी तसं त्याचं गोडाऊन बनवलेलं आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।